गजानन महाराजांचा महिमा ऐकून त्यांच्या दर्शनासाठी शेगावाला लोकांची रोज खूप गर्दी होऊ लागली. गर्दीपासून लांब राहण्यासाठी महाराज जवळपासच्या जंगलामध्ये आणि वेगवेगळ्या गावांमध्ये महिने महिने भटकू लागले. असेच एकदा ते पिंपळगावच्या जवळ असलेल्या अरण्यात गेले आणि तेथील शंकराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पद्मासन घालून ध्यानस्थ बसले. मंदिरापुढे एक लहान ओढा होता. संध्याकाळी गुरांना पाणी पाजण्यासाठी गावचे गुराखी त्या ओढ्यापाशी थांबले. एक जण सहज भगवान शंकरांना नमस्कार करण्यासाठी मंदिरात गेला आणि तेथे समर्थांना ध्यानस्थ बसलेले पाहून आश्चर्यचकित झाला. आजवर या मंदिरात संध्याकाळी कोणी असा पुरुष बसलेला पाहिला नाही. सर्वजण मंदिरात येऊन त्या सत्पुरुषांच्या समोर बसले, पण साधूंनी डोळे उघडले नाहीत आणि ते काही बोललेही नाहीत. हा साधू उपवास करून थकलेला दिसतो. आपण त्याला थोडी भाकर खायला देऊ. त्याने त्यांच्या मुखासमोर भाकर धरली. गुराखी पोरे साधूला हलवू लागली, पण साधू काही हलले नाहीत आणि बोललेही नाहीत. याचे अंग गरम आहे. यावरून हा जिवंत आहे याबद्दल शंका नाही. आणि शिवापुढे भूत येणे अशक्यच. तेव्हा हा नक्कीच देव असावा आणि त्याचे दर्शन आपल्याला लाभले हे आपले भाग्यच. आता आपण सर्वजण याची पूजा करू. पोरांनी स्नानासाठी पाणी आणले. काहींनी वनातील फुले गोळा केली आणि त्यांची माळ तयार करून साधूच्या कंठामध्ये घातली. एकाने वडाच्या पानावर नैवेद्य म्हणून कांदा भाकर समोर ठेवली. अशा रीतीने सर्व गुराख्यांनी मिळून मोठ्या भक्तिभावाने समर्थांची पूजा केली आणि समोर बसून काही वेळ भजन केले. थोड्या वेळाने एक गुराखी बोलला, "अरे, आता खूप वेळ झाला. गावात परत जाऊया. नाहीतर लोक म्हणतील की दिवस मावळून गेला तरी गुरांना घेऊन मुले रानातून अजून का नाही आली. कदाचित काळजी वाटून लोक आपल्याला शोधायला येतील. गायींची तानी वासरे सुद्धा भुकेने हंबरत असतील. या साधूची हकीकत आपण गावातील शहाण्या वडीलधाऱ्या माणसांना सांगू, म्हणजे कळेल की हे साधू कोण आहेत." त्या गुराख्याचे बोलणे सर्वांना पटले आणि सर्व गुराखी गावाकडे निघून गेले. गुराख्यांनी गावात जाऊन मंदिराचा सर्व वृत्तांत सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावची सर्व मंडळी गुराख्यांच्या बरोबर समर्थांना पाहायला आली. साधू जसा काल ध्यानस्थ बसला होता तसेच अजूनही बसला होता. भाकरीला स्पर्शही केला नव्हता. हा कोणीतरी योगी पुरुष या शंकराच्या मंदिरात बसला आहे. जणू काही स्वतः शिवशंकर पिंडीच्या बाहेर आपल्याला दर्शन द्यायला आले आहेत. चला, आपण यांना गावात नेऊया. त्यांची समाधी उतरेल तेव्हा ते काहीतरी बोलतील. समाधी उतरण्याला अजून वेळ आहे. त्याला त्रास देऊ नका. असे मानतात की जालंधरनाथ बंगालमध्ये 12 वर्ष समाधीस्थ होते. गावकऱ्यांनी समर्थांची ध्यानस्थ मूर्ती एका पालखीत उचलून ठेवली. पालखीपुढे वाजंत्री वाजत होती. मधून समर्थांवर तुळशी फुले आणि गुलाल टाकून सर्व लोक मोठ्या आवाजात "जय जय योगीराज मूर्ती" असे भजन करत होते. अशी मिरवणूक गावात मारुतीच्या मंदिरात आली. सद्गुरुनाथांना एका भव्य पाटावर आणून बसवले. तोही दिवस असाच गेला, पण समर्थांची समाधी उतरली नाही. मग लोकांनी विचार केला, आपण यांच्यापुढे उपाशी बसून प्रार्थना करू. असा विचार होताच श्री सद्गुरू मूर्ती गजानन ध्यानातून जागे झाले. मग काय विचारता, सर्वांना खूप आनंद झाला. प्रत्येक स्त्री पुरुष स्वामींच्या चरणावर माथा ठेवत होते. सर्वांनी मारुतीच्या मंदिरात नैवेद्याची ताटे वाढून आणली आणि समर्थांनी त्या सगळ्या नैवेद्याचा थोडा थोडा स्वीकार केला. आजूबाजूच्या गावात साधू आल्याची वार्ता पसरली. पुढील मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आठवड्याच्या बाजाराला शेगावला आले. शेगावच्या लोकांना त्यांनी सहज प्रेमाने सांगितले की आमच्या गावात सुद्धा एक अवलिया आला आहे. अवलिया थोर अधिकारी आहे, जणू प्रत्यक्ष श्रीहरी. साधूचे पाय लागून पिंपळगाव धन्य झाले. आम्ही त्या योगीवरांना कोठेही जाऊ देत नाही. शेगावच्या बाजारात जिकडे तिकडे हीच चर्चा चालू होती. बंकटलालाला अवलियाचीही वार्ता कळली. बंकटलाल पत्नीसोबत लगेच पिंपळगावाला गेला आणि नानापरीने हात जोडून समर्थांची विनवणी करू लागला. महाराज, आता येतो असे म्हणून निघून गेलात आपण, त्याला 15 दिवस झाले. गुरुराया, तुमच्या विना घर रिकामं दिसत आहे. शेगावचे सर्व लोक चिंताग्रस्त झाले आहेत. आपणांसाठी गाडी आणली आहे. गुरुराया, शेगावला चलावे. दयाळा,
शेगाव शहरातील नित्य दर्शन घेणारे आपले कित्येक भक्त आपल्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. आपण जर शेगावला आला नाहीत तर मी इथेच प्राणत्याग करेन. बंकटलाल असे बोलताच महाराज गाडीत बसले आणि पिंपळगाव सोडून शेगावला निघाले. अक्रूर जसा कृष्णाला न्यायला गोकुळाला आला होता, पिंपळगावच्या लोकांना बंकटलाल त्या अक्रूरासारखा भासत होता. बंकटलालने पिंपळगावच्या लोकांना समजावले की दुःखी होऊ नका. साधू आपल्यापासून कोठेही लांब जात नाहीत. जेव्हा इच्छा होईल तेव्हा शेगावला दर्शनाला या. बंकटलाल मोठा श्रीमंत सावकार होता, त्यामुळे पिंपळगावच्या लोकांनी त्याचा शब्द मानला. पण महाराज बंकटलालला म्हणाले, ही तुझी रीती योग्य नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी मातेला तू कोंडून ठेवले आहेस, तेथे मला कोण विचारतो? त्या जगदंबेचे हाल पाहून माझे चित्त भयाने व्याकुळ झाले, म्हणून मी पळून गेलो. असा ऐकून बंकटलाल हसून म्हणाला, गुरुनाथा, माता माझ्या कुलपाला घाबरली नाही तर आपले वास्तव्य माझ्या घरी म्हणून लक्ष्मी माता तेथे स्थिर झाली. जेथे बाळ तेथे आई. आपल्या चरणांपुढे मला धनाची काहीच किंमत नाही. आपले चरण हेच माझे मोठे धन म्हणून इथवर आलो. माझे घर आता माझे उरले नाही, ते सर्वस्वी आपले आहे. शिपाई कधी घरमालकाला अडवतो का? जशी तुमची इच्छा तसे तुम्ही वागावे. माझी इतकीच विनंती की शेगाव ही सदैव कायमची वस्ती असावी. गाय जशी वनात जाते पण पुन्हा घरी येते, तुम्ही तसेच करावे. अवघ्या जगाचा उद्धार करावा, पण आम्हाला न विसरता वरचेवर शेगावी यावे. अशी समजूत घालून बंकटलाल स्वामी गजाननांना शेगावला घेऊन आला. तेथे काही दिवस राहून गजानन पुन्हा आडगावला निघून गेले. ती कथा आता ऐका. एकदा प्रातःकाळी महाराज शेगाववासियांची नजर चुकून वायुगतीने आडगावला गेले. वैशाख महिना, प्रखर उन्हाळा आणि मध्यान्नीच्या वेळी गजानन महाराज अकोला गावापाशी आले. समर्थांना तहान लागली. त्यांनी चौफेर नजर फिरवली, पण पाणी कुठे दिसेना. अंगभर घामाच्या धारा लागल्या होत्या. तहानेने ओठ सुकले होते. अशा भर दुपारच्या वेळी भास्कर नावाचा शेतकरी शेतात काम करत होता. बिचारे शेतकरी ऊन तहान सोसतात आणि शेती करतात. अकोल्यामध्ये एक वेळ तूप मिळेल, पण पाणी नाही. पाण्याचा अगदी अभाव. भास्कराने गावातून आपल्यापुरते पिण्याचे पाणी एका घागरीत आणले होते. पाठीवर भाकर आणि डोक्यावर घागर असा तो शेतात येत असे. ती पाण्याने भरलेली घागर भास्कराने झुडपाखाली ठेवली होती. त्या ठिकाणी महाराज आले. ते भास्करला म्हणाले, मला खूप तहान लागली आहे, प्यायला पाणी दे. नाही म्हणू नको. पाणी पाजण्याचे पुण्य खूप आहे. म्हणूनच धनिक लोक हमरस्त्यावर पाणपोया घालतात. भास्कर त्यावर, तू नग्नवस्त्र दिगंबर, तुला पाणी पाजून मला कुठला पुण्य लाभ होणार? जो अनाथ, पंगू, दुर्बळ यांच्यासाठी किंवा जो समाजहितासाठी झटतो त्याला सहाय्य करण्यात पुण्य आहे असे शास्त्र आहे. तुझ्यासारख्याला पाणी पाजले तर उलटे पापच लागेल. तू घरोघरी भीक मागून शरीर पुष्ट केले आहेस. मी माझ्यासाठी सकाळी डोक्यावर वाहून मोठ्या कष्टाने ही घागर आणली आहे. तू इथून निघून जा, मी तुला पाणी देणार नाही. तुझ्यासारखे निरुद्योगी आमच्यात जन्मले आहेत म्हणून आम्ही चहूखंडात अभागी झालो. हे भाषण ऐकून समर्थ हसून तिथून निघून गेले. थोड्या अंतरावर एक विहीर होती. समर्थांनी तिकडे धाव घेतली. भास्कर म्हणाला, अरे वेड्या, तिथे कशाला जातोस? ती विहीर कोरडी ठणठणीत आहे. जवळपास 1 कोस अंतरावर कुठेही पाणी नाही. त्यावर समर्थ म्हणाले, तू म्हणतोस ते खरे, विहिरीत पाणी नाही, पण प्रयत्न करून बघतो. तुझ्यासारखे बुद्धिमान लोक पाण्यावाचून हैराण होतात हे पाहून मी जर काहीच केले नाही तर समाजहितासाठी मी काहीच केले नाही असे होईल. हेतू शुद्ध असल्यानंतर श्रीहरी नक्कीच मदत करतो. समर्थ विहिरीपाशी आले. विहिरीत पाण्याचा एकही थेंब नाही हे पाहून ते हताश होऊन वृक्षापाशी एका दगडावर बसले. समर्थांनी डोळे मिटून नारायणाचे ध्यान केले. समर्थ म्हणाले, हे देवा विठ्ठला, हे अकोला गाव पाण्यावाचून त्रस्त झाले आहे. लोकांनी केलेले प्रयत्न वाया गेले, म्हणून आता मीच तुझी प्रार्थना करतो. तुझी करणी अघटित आहे. भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी तू खांबातून प्रकट झालास.
गोवर्धन पर्वत तूच करंगळीवर उचललास. दामोदर पंतांसाठी तू महार झालास. चोखा मेळ्यासाठी तू गुरे राखलीस. मारवाड्यात नामदेवाला तहान लागली असताना तू पाणी दिलेस. हे दयाघना वासुदेवा, आता या विहिरीला पाणी दे. अशी विनवणी करताच विहिरीला झरा फुटला. पाणी वर उफाळून आले. काही क्षणातच विहीर पाण्याने भरली. जगन्नाथाने सहाय्य केल्यावर काहीही घडू शकते. ईश्वरी सत्ता अगाध आहे. तेच पाणी समर्थांनी प्याले. हे पाहून भास्कर गोंधळून गेला. ज्या विहिरीला 12 वर्ष पाणी नव्हते, ती विहीर थोड्याच वेळात पाण्याने भरून गेली. यावरून हा नक्कीच कोणीतरी साक्षात्कारी साधू दिसतो. उगाच वेड्यासारखा फिरतो, असा विचार त्याने केला. लगेच शेतीचे काम सोडून भास्कर धावत आला. त्याने स्वामींचे पाय धरले आणि मुखाने स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, मला लहान बालकाप्रमाणे माफ करा. मगाशी मी तुम्हाला खूप वाईट बोललो, पण आता मला पश्चाताप होत आहे. मला क्षमा करा. गवळणी कितीही रागावून बोलल्या तरी श्रीहरी त्यांच्यावर रागावत नव्हता. तुमचा बाह्यवेश पाहून मी फसलो, पण चमत्कार दाखवून तुम्ही माझ्या शंकेचे निरसन केले. तुमच्या कृतीनेच तुमचे देवपण कळून आले. विहिरीत पाणी पाहून तुमचा अधिकार फार थोर आहे हे कळले. मी आता तुमचे चरण सोडणार नाही. प्रपंच ही खोटी माया आहे हे मला आज कळून आले. आता या अजाण बालकाला दूर लोटू नका. त्यावर समर्थ म्हणाले, असा दुःखी होऊ नको. आता तुला गावातून घागर घेऊन यायची गरज नाही. तुझ्यासाठी विहिरीत पाणी आणले आहे. आता तुला कसलीच कमी उरली नाही. मग प्रपंच सोडायचा विचार का करतोस? तुझ्यासाठी पाणी आले आहे. आता तू चांगली शेती कर. त्यावर भास्कर म्हणाला, गुरुनाथा, मला आमिष दाखवू नका. माझ्या निश्चयाच्या कोरड्या ठणठणीत विहिरीला तुम्ही साक्षात्काराचा स्फोट लावला. हा खडक फुटून तेथे आता भक्तीचे पाणी उफाळून आले आहे. आता मी निशंक आहे. माऊली, तुमच्या कृपेने या भावभक्तीच्या पाण्याने मी भक्तिपंथाचा मळा लावेन. प्रपंचातील शेतीवाडीचे सुख क्षणिक आहे. याचा संबंध आता नको. काही क्षणांची संतसंगती घडल्यामुळे भास्कराला किती मोठी उपासना प्राप्त झाली याचा विचार करावा. खऱ्या संतांचे दर्शन सर्व साधनांपेक्षा निराळे असते. तुकारामांनी संतचरण अभंगामध्ये संत संगतीचे वर्णन केले आहे. तो अभंग पहावा, त्याचा विचार करावा आणि अनुभव घ्यावा. विहिरीला पाणी लागले ही वार्ता आसपासच्या वस्तीत पसरली आणि अनेक लोक महाराजांच्या दर्शनाला धावून येऊ लागले. त्यांनी पाण्याने भरलेली विहीर पाहिली. विहिरीचे निर्मळ, थंडगार आणि अमृताहून गोड पाणी पिऊन लोक गजानन महाराजांचा जय जयकार करू लागले. पुढे आडगावला न जाता भास्कर बरोबर महाराज परत शेगावला आले. श्रीदासगणू महाराजांनी संत महिमा सांगण्यासाठी लिहिलेला हा गजानन विजय नावाचा ग्रंथ जगासाठी आदर्शभूत हो. 5वा अध्याय समाप्त. गण गण गणात बोते, जय गजानन.